सो हॅलो गाईज, मी आयुषी. मी नागपूरमध्ये एका छोट्याशा भाड्याच्या रूममध्ये राहते. तुम्हाला तर माहितीच आहे, आणि ज्यांना माहिती नसणार त्यांनी माझा फर्स्ट ब्लॉग बघून घ्या. आणि माझे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत राहणार तर तुमची आणि माझी फ्रेंडशिप होऊन जाणार, एक परिवार बनून जाणार, बरोबर की नाही? तर चला मग आपला टाइम न वेस्ट करता मी आज रेडी होऊन माझ्या क्लाससाठी जाण्यासाठी निघाली. तर नागपूरला तर खूप उष्णता आहे, खूप जास्त. आणि नागपूरमध्ये तुम्हाला हर एक मुलगी स्कार्फ सनकोट वेअर करूनच तुम्हाला दिसणार. तर मग आपण आपला टाइम वेस्ट न करता आपण पण आपला स्कार्फ बांधूया. बघा मी कोणत्या पद्धतीने स्कार्फ बांधते, मला बांधताच येत नाही, तरी पण मी इकडून तिकडून लिपटते आणि मग आपला स्कार्फ लवकरात लवकर बांधून घेते. माझा क्लास असते 10:30 वाजताच्या, आणि मला आज खूप वेळ झालेला होता. 10:30 मला घरीच वाजून गेले होते, म्हणून मी खूप घाईमध्ये होती. आणि मग मी लवकरात लवकर आपलं स्कार्फ बांधून घेतलं आणि मग मी क्लासला जाण्यासाठी निघाली. ही आहे आपली गाडी, भीमाची वाघीण आयुषी. मी क्लाससाठी आली, रोड क्रॉस केलं आणि मग मी सीडी चढून क्लासरूममध्ये आली. बघितलं तर कोणीच मुली नव्हत्या, यायच्याच होत्या आणि सर पण नाही आले होते. मग मुली आले आणि मग त्यांनी माझ्यासोबत फ्रेंडशिप केली. बघू शकता तुम्ही, आमचे कम्युनिकेशन खूप छान झालंय आज. आणि ते मला माझ्याबद्दल विचारत होते. मग मी त्यांना सांगितलं मी सोशल इन्फ्लुएन्सर आहे. आणि मग आम्ही खूप गप्पा मारल्या. आजचे दिवस आमचे खूप छान गेले, म्हणजे खूप छान गेलंय. सेकंड डे म्हटलं तर छान गेलंय. आणि मग आम्ही रोड क्रॉस केलंय आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघाले. रोड क्रॉस केलंय, मी माझी गाडी उचलली आणि मग मी घराकडे जाण्यासाठी निघाली. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा.